कितीतरी विद्यार्थ्यांचे जीव गेले, कितीतरी विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी. सोनम सरांनी तर उपोषण केलं 20 ते 25 दिवस. सगळं भारतातील जे यूथ आहे तो एकट्ठा होऊन राजीनामा तर घेतलाच, पण एका दलिंदाराले, एका जो BA झालेला व्यक्तीले, अजून एका RSSच्या भडव्याले शिक्षण मंत्री बनवलं नरेंद्र मोदीनं. म्हणजे हे सत्ता भारताची RSSच्या भडव्यांच्या हाती आहे. कळलं का? RSS आणि आतंकवादीत काही फरक नाही आहे, लक्षात ठेवा. RSS आणि आतंकवादीमध्ये काहीच फरक नाही. आतंकवादी दुसऱ्या देशाला खतम करतो आणि RSS हे आपल्या देशातल्या लोकांना खतम करते आणि आपली सत्ता गाजवते. आणि नरेंद्र मोदीनं हे प्लॅनिंग केलं असेल का भाऊ तू बाजून होऊन जाय, तुला मी एखादं पद देतो. तर मला असं ऐकायला मिळालं की आता जो धर्मेंद्र प्रधान आहे याला रेल्वे मंत्री बनवणार. म्हणजे हे प्लॅनिंग आहे. नरेंद्र दलेंदर आहे, हा पहिल्यापासून प्लॅनिंग करतो. म्हणजे आपण जिंकूनही हरलो, हे लक्षात ठेवा. आपण जिंकूनही हरलो. माझं एकच म्हणणं आहे की आपल्याला हे भ्रष्टाचार BJPचं सरकार मिटवायचं असेल ना तर शेतकऱ्यासारखं करा. उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, हे जे तणकट दिसून राहिलं आमच्या पराठीमध्ये, हे तणकट दिसून राहिलं ना, हे पराठीत तणकट, हे 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 याला मी खुळलं त्याला डबल पागोरे फुटते ना पागोरे. तर याला मी जमिनीतून याच्या मुया डाया सगुट उपडलं, याला मी मुया डाया सगुट उपडलं याला असं. तर मग हा ज्याचे मुळं आहे ना गेलेले जमिनीत सगळं उखळून आले, आता डबल पैदा होणार नाही हे झाड. असं आपल्याला हे सरकार उपळायचं आहे. आपण धर्मेंद्र प्रधानाला फक्त काय केलं, राजीनामा मागितला, त्याने राजीनामा दिला. पण काय झालं की हे जे सरकाराचं फक्त काय आपण पागोरे खोडले, फक्त हे पागोरे हे असं, आणि मूळ तशाच राहिल्या आणि हे आजूबाजूनं अजूनही फोडतोड फुटली. तर बघा, मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा की तुम्हाला मिटवायचं असेल ना, ह्या भ्रष्टाचार सरकारला मिटवायचं असेल ना, तुम्हाला त्याला जमिनीच्या मधून उखळा लागल, असं तेव्हाच ते मिटू शकणार, नाही तर नाही मिटू शकणार. तुम्ही काही म्हणा, तुम्ही देवेंद्र फडणवीसचा राजीनामा घ्याल, तुम्ही प्रधानमंत्र्याचा मोदीचा राजीनामा घ्याल, काही फरक पडणार नाही. तिथे एखादा गोमाशा येऊन बसणारच, RSSचा भडवा येऊन बसणारच. ही सत्ता RSSच्या हाती आहे, लक्षात ठेवा. आम्हाला असं वाटत होतं एखादा शिकलेला व्यक्ती शिक्षण मंत्र्याच्या पदावर राहील, पण नाही. म्हणजे भारताचं शिक्षण व्यवस्था एवढी वाईट आहे की मी सांगू शकत नाही तुम्हाला. म्हणजे आपण जिंकूनही हरलो, हे लक्षात ठेवा. हा जास्त करून अभिजित दिपकेपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, तुम्ही शेअर करा. आपण जिंकूनही हरलो. ज्या स्टुडंटनी बलिदान दिलं, हे बलिदान वाया गेलं. त्या स्टुडंटनी बलिदान गेलं, हे वाया गेलं असं वाटते का तुम्हाला? मला असं वाटते. का? त्या आपल्या तिथं विद्यार्थ्यांनी लाठीचार्ज खाल्ला, लाठा मारला त्या भडव्या पोलिसांनी, दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यांच्यावर रंगारंगाचे गोळीबार केले. ते छर्रे असतात ते बारीक बारीक, गॅस गोळीबार केला, पाण्याचे छावर म्हणा, आणि जे लाकडी दाण्याला खिडे असतात ना, ते खिडे खाल्ले. कितीतरी विद्यार्थी मरण पावले, तिथं शहीद झाले. कितीतरी विद्यार्थी मरण पावले, शहीद झाले. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं, हे सगळं पाण्यानं गेलं वाहत. कारण धर्मेंद्र प्रधान याच्या इस्तिफामध्ये असं काहीच लिहिलं नव्हतं की माझ्यामुळे यांना विद्यार्थ्यांना मार खावा लागला, माझ्यामुळे विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं. म्हणजे पश्चाताप नावाची चीज नव्हती त्या राजीनाम्यात. म्हणजे असं वाटवायला काही सौकुशीने सगळ्या गोष्टी झाल्या आहे आणि प्लॅनिंगने झालेल्या नरेंद्र मोदीच्या. कळलं काय? आणि हे आपल्या यूथला फसवलं. आपण जिंकूनही हरलो, हे लक्षात ठेवा. आपण जिंकूनही हरलो, कारण हे नरेंद्र मोदीची चाल आहे. आपल्याला नरेंद्र मोदीलाही मिटवायचं असेल ना सरकारमधून, देवेंद्र फडणवीसला मिटवायचं असेल सरकारमधून, तर तुम्हाला अगोदर हे सरकारच उकळून द्यायची आहे. अशी सांगितलं ना, मुया डाया सगोट.
तेव्हा सगळा सरकार उखडले की एकही पागोरा फुटणार नाही, एकही झाड जन्माला येणार नाही. असं तुम्ही ह्या झाडाला असं खुलतच बसले ना, पागोरे फुटत राहील, फुटत राहील. येत जाईल जात जाईल, कोणताही नंगतोटा बसत जाईल खुर्चीवर. कळलं काय? आपण जिंकूनही हरलो अभिजित दिपके, आपण जिंकूनही हरलो. जे आपण तपस्या केली 30 ते 35 वर्षाची, 40 दिवसाची तपस्या केली आपण दिल्लीच्या जंतर मंतरवर, पुऱ्या भारतात आंदोलन केले, हे सगळे हरले मला असं वाटते. कारण अजूनही तिथं एक आरक्षेचा भडवात बसवला. म्हणजे जे शिक्षण व्यवस्था एवढी बिकट आहे आपली की नालीतल्या चामडो गावानी. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. त्या विद्यार्थ्याचे जीव गेले, त्या विद्यार्थ्याने सुसाईड केलं, त्या विद्यार्थ्याचं शिक्षण, त्या गरीब मायबापांचं स्वप्न हे सगळं चकनाचूर झालं. म्हणजे पश्चाताप नावाची चीज नाही या सरकारला. आणि या नरेंद्र मोदीने पण असं म्हटलं नाही, ट्विट केलं नाही की जे सरकार मधल्या काही भ्रष्टाचार नेत्यांनी या पेपर घोटाळा केला, त्याच्यामध्ये कितीतरी विद्यार्थ्याचे जीव गेले आणि जंतर मंतरला कितीतरी विद्यार्थी स्टुडंटचे जीव गेले, लाठीचार्ज केला. तर हे व्हायला नव्हतं पाहिजे. अशा पद्धतीचं पण ट्विट नाही केलं कुठल्याही नेत्यांनी. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा. माझं मत एकच आहे, तुम्हाला सरकारला मिटवायचं असेल, भ्रष्टाचार सरकारला तुम्हाला खतम करायचं असेल तर त्याला जमिनीतून उखळल्याशिवाय आणि असं फेकल्याशिवाय जमणार नाही. आरक्षाचा भडवा येऊन बसला तिथं. BA पास. आता BA पास तुम्हाला ज्ञान पाजणार आहे. BA पास तुम्हाला नीटच्या परीक्षा कशा असतात, MA च्या परीक्षा कशा असतात, डॉक्टरच्या परीक्षा कशा असतात, म्हणजे BA शिकवणार तुम्हाला सगळ्या गोष्टीचं नॉलेज. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. हे सरकार भ्रष्टाचारी सरकार, हरामखोर सरकार आहे. हे या सरकारमधले नेते हरामखोर आहे आणि सरकारी हरामखोर आहे. हे सरकार आपण हे भारत आपला इंडिया आपण ह्या आरक्षाच्या भडव्यांच्या दावणीला बांधलेला आहे. याच्या दावणीतून सोडून आणायचं असेल तर ह्या भ्रष्टाचार नेत्याला आपल्याला मिटवायचं आहे. आणि आपण राजीनामे घेऊन मिटू शकत नाही, यांना उखडल्याशिवाय मिटू शकत ते. याच्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, EVM वर मतदान झालं पाहिजे नाही, हे माझं मत आहे. कारण हा नरेंद्र दलिंदर आहे, चापलुसी करतो, हा चाणक्य आहे, हा देवेंद्र फडणवीसपेक्षा चालाक आहे. यांना कुठं लावणारा माणूस आहे हा. कळलं का? हा व्हिडिओ जास्तीत शेअर झाला पाहिजे. जिंकूनही हरलो अभिजित दादा, जिंकूनही हरलो आपण. जय भीम, जय संविधान.